इंडिया आघाडी ही 28 पक्षाची आघाडी आहे. त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे. प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजीनं एक भेटून सांगितलं पाहिजे, एखादं पत्र दिलं पाहिजे. पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती नाही. त्यांना मोदींना हरवायचं का नाही हा खरा प्रश्न. त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं की मी 3दा काँग्रेसकडे पत्र पाठवलेलं, विनंती केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं नाही, एक चुकीचं सांगते. मी एक पत्र पाहिलं, त्यांच्या कोणीतरी प्रवक्त्यांनी लिहिलं आहे. स्वतः त्यांना भेटायला काय अडचण आहे? ते एक नेते आहेत, 28 पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला भेटून हे केलेलं आहे, त्यांना भेटायला काय अडचण आहे? आणि त्यांनी आता ते शिवसेनेबद्दल चर्चा करतायत, ती चर्चा एकदा संपली की काय झालं ते कळेल आपल्याला. आतापर्यंतचा त्यांचा इतिहास जो काँग्रेसने पाहिलेला आहे, काँग्रेसला अजूनही विश्वास नाही का काँग्रेस सुद्धा दूध जे आहे ताकासारखं, ताक जे आहे दुधासारखं फुंकून पिण्याचं. मी माझ्या भाषणातही बोललो की प्रकाश आंबेडकर हे देशातले एक मोठे दलित नेते आहे. त्या देशात त्यांच्या एकट्याकडं आंबेडकर हे नाव आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे, त्यांनी संसदेमध्ये आलं पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आमचा प्रयत्न झाला. पण काय आहे की तरी अवास्तव जर मागणी झाली आणि मग जागा उभा केला तर त्याचा फायदा फक्त मोदींना होतो. मी वेळोवेळी सांगतोय की 2019च्या वंचितच्या उमेदवारीमुळं 9 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार पडले आणि भाजपची निवडून आले. हे वास्तव आपल्यासमोर आहे. असं काही करू नये त्यांनी, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांची जी काही इच्छा असेल, व्यावहारिक इच्छा असेल, ती मान्य केली पाहिजे अशी माझी स्पष्ट मत आहे. त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे. पण त्यांनी आडेवाडे घेणं, हे घेणं, सगळे मित्र आहेत ना. तुम्ही खडग्यांना फोन करून त्याच्याकडे जाऊन सांगायचं की मला यायचं आहे, तर कोण अडचण करणार आहे? मोठा भाऊ म्हणून आपण जाणार का? मोठा भाऊ काय नाही, मी सगळे समान आहोत. 28च्या 28 लोक मी समान आहोत. ज्याची जिथे ताकद असेल तिथे त्याला जागा लढवायला विनंती केली जाईल.